श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये दैवीच्या कुंकुमार्चन विधीच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाचे अर्चन. हे एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी असे दैवीचे पूजन समजले जाते. याचा पौराणिक संदर्भ दैवीच्या शक्तिस्वरूप उपासनेत आढळतो. या संदर्भातील काही ग्रंथिक संदर्भ असे. एक म्हणजे दैवी महात्म्य किंवा दुर्गा सप्तशतीमध्ये अनेक ठिकाणी दैवीला रक्तवर्ण, सिंदूरप्रिया, ललिता, त्रिपुरा अशा नावांनी संबोधले आहे, ज्यातून हे स्पष्ट होते की दैवीला कुंकवाचा विशेष अभिषेक किंवा अर्चन प्रिय आहे. विशेषतः ललिता त्रिपुर सुंदरीमध्ये किंवा राजराजेश्वरीच्या उपासनेत कुंकुमार्चन करण्याविषयी सुचवले आहे. ललिता सहस्रनामात कुमार गणनाथार्चिता, कुंकुमार्चन तृप्ता, कुंकुमा शौक कंकेली अशी अनेक नावे देवीच्या कुंकुमार्चनाशी संबंधित आहेत. येथे कुंकुमार्चन तृप्ता म्हणजे कुंकुमार्चनाने तृप्त होणारी देवी असा अर्थ अभिप्रेत आहे. श्री विद्या उपासना आणि त्रिपुर सुंदरी पूजेमध्ये कुंकुमार्चन हे अत्यंत फलदायी मानले आहे. यात देवीचे 1000 किंवा 1,00,000 नामांनी कुंकुमार्चन केले जाते. विशेषतः श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणे हे धन, ऐश्वर्य, समाधान आणि कामनापूर्तीसाठी श्रेष्ठ मानले गेले आहे. याशिवाय आणखीही काही धर्मसंकेत या बाबतीत मानले जातात. एक म्हणजे कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते आणि ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते, म्हणून कुंकुमार्चन केले जाते. दुसरे म्हणजे हिंदू धर्मात कुंकू हे मंगलतेचे प्रतीक मानले जाते. देवी ही आदिशक्ती, मंगलमूर्ती, सौंदर्य आणि ऊर्जा यांचे मूर्तिमंत रूप असल्याने तिच्या अर्चनेत कुंकू अर्पण करणे हे स्त्री शक्तीला समर्पण समजले जाते. ब्रह्मांड पुराण, मार्कंडेय पुराण आणि दैवी भागवत पुराण यामध्ये देवीची पूजा करताना कुंकवाचा वापर महत्त्वाचा मानला आहे. विशेषतः नवरात्रात किंवा देवीच्या उपासनेत पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार या दिवशी कुंकुमार्चन केले जाते. आता पाहूया दैवी कुंकुमार्चन विधी कसा करतात तो. एका ताम्हणात किंवा ताटलीत देवीची प्रतिमा किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्र किंवा प्रतीक म्हणून सुपारी मांडावी. मात्र नवरात्रासाठी स्थापित केलेली देवीची मूर्ती या विधीसाठी जागेवरून हलवू नये. तिचे प्रतीक म्हणून श्रीयंत्र किंवा सुपारी घ्यावी. ताम्हणाभोवती तसेच मूर्तीभोवती फुलांची सजावट करावी. जमल्यास देवीला प्रिय लाल फुले वापरावीत. वाटीत कुंकुमार्चनासाठी कुंकू भरून घ्यावे. धूप, दीप, पाणी, अक्षता, फुले, नैवेद्य तयार ठेवावा. त्यानंतर संकल्प करावा. मम समस्त पापक्षयार्थ, सौभाग्य, संतती, आरोग्य, ऐश्वर्य वृद्ध्यर्थ, श्री दुर्गा देव्या प्रीत्यर्थ कुंकुमार्चन करिष्ये असे म्हणून देवीला आवाहन करून ध्यान करावे. या ओम या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः असे म्हणून देवीला नमस्कार करावा
हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहावीत, धूपदीपाने ओवाळावे आणि कुंकुमार्चन विधीस सुरुवात करावी. मृगी मुद्रेने म्हणजेच कुंकवात आपल्या उजव्या हाताचा अंगठा, अनामिका आणि मधले बोट यांनी देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत किंवा श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करत राहावे. उदाहरणार्थ, ओम दुर्गाय नमः असे म्हटले की कुंकू अर्पण, ओम अन्नपूर्णाय नमः असे म्हटले की कुंकू अर्पण. अशा 108 किंवा सहस्त्र नामावली घेऊन एक एक नामाचा जप करत देवीच्या मूर्तीवर चिमटीने कुंकू वाहत राहावे. परंतु देवीला श्रीसूक्त प्रिय असल्याने ते म्हणत कुंकुमार्चन करणे जास्त चांगले. त्यातही श्रीसूक्ताच्या पहिल्या 16 ऋचा 16 वेळा म्हणून कुंकुमार्चन करणे हे उत्तम. आणि त्याहीपेक्षा श्रीसूक्तातील प्रत्येक ऋचेच्या आधी आणि नंतर लक्ष्मी बीजमंत्र आणि लक्ष्मी मूलमंत्राचे संपुट लावून कुंकुमार्चन करणे हे अधिक उत्तम. त्याहीपेक्षा श्रीसूक्तातील प्रत्येक ऋचेच्या आधी व नंतर लक्ष्मी बीजमंत्र, लक्ष्मी मूलमंत्र आणि दुर्गा मंत्राचे संपुट लावून केलेले कुंकुमार्चन अत्युत्तम. आणि अशा 16 वेळा संपुटित श्रीसूक्ताने कुंकुमार्चन करणे हे सर्वोत्तम मानले जाते. आपल्याला यापैकी जी जमेल ती सेवा करावी. प्रथम करूया आपण श्रीसूक्ताने कुंकुमार्चन. देवीला प्रत्येक ऋचा म्हणताना सावकाश कुंकुमार्चन करत राहावे. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः ताममावह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं दैवीमुपहवै श्रीर्मा देवी जुषतां कासौस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवे श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके दैवजुष्टामुदारां तां पद्मनीमीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोदबिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश बाह्या लक्ष्मीः उपैतु मां दैवसखा कीर्तिशमणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वान्निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवै श्रियं मनसाः काममाकुतिं वाचः सत्यमशीमयि पशूनां रूपमन्यशमयि श्रीहाश्रयन्तां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भवकर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपहा सृजन्तु स्निग्धानि चित्क्लितवसमे गृहे निजदैवीं मातरं
श्रियं वासय मे कुले। आर्द्रां यत्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह। आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह। ताममावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दाशो श्वानविन्देयं पुरुषानहं। यः शुचिया प्रयतो भूत्वा जुह्यादाज्यमन्महं सूक्तं पञ्चदशं च श्रीकामः सततं जपेत। पद्मानने पद्मौरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम्। अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनं मे लभतां दैवी सर्वकामाश्च देहि मे। पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्व। पुत्रपौत्रं धनं धान्यं हर्षश्वादिगवैरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे। धनाग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनं नस्तु मे। वैनतेयसोमं पिबतु वृत्रः सोमं धनश्च सोमिनो मह्यं ददातु सोमिनाः। न क्रोधो न समासर्यं न लोभो नाशुभां मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत। सरसीजनीले सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम्। विष्णुपत्नीं क्षमां दैवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां। महालक्ष्मै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। श्रीवर्चस्वायुष्यारोग्यमाविधात् शोभमानं मह्यते। धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। यानंतर करूया दैवीला प्रार्थना। दैवी, तुझ्या चरणी मी कुंकुमार्चन सेवा अर्पण केली। माझ्या जीवनात सौंदर्य, सौभाग्य, आरोग्य आणि शांती येऊ दे। शेवटी नैवेद्य, आरती आणि क्षमा प्रार्थना करावी। पुढील अश्विन भाग 5 मध्ये पाहूया महर्षी विद्यारण्य रचित लक्ष्मी बीजमंत्र, लक्ष्मी मूलमंत्र आणि दुर्गा स्तोत्र संपुटित श्री सूक्त आणि त्यानंतर भाग 6 पासून पुढे दीपावली उत्सवाच्या निमित्ताने पुन्हा भेटूया। धन्यवाद।